मायबाप EPS पेन्शनधारक बंधू भगिनींनो, आज एक अशोकरावाचा व्हिडिओ समोर आलेला आहे. सकाळी सकाळी त्याने व्हिडिओ टाकलेला आहे. ते म्हणतात की पुढच्या महिन्यात तुम्हाला 7,500 आणि त्याबरोबर महंगाई भत्ता हे मिळेल. मायबाबा असं किती वारे त्याने सांगितले आपल्याला मिळेल, परंतु सगळ्या गोष्टी फोल झालेल्या आहेत. मायबाबा, मी तुम्हाला मागच्या बी व्हिडिओमध्ये सांगितलं की हा माणूस आपलं काहीही करणार नाही. याच्याबरोबर जे लोक येतं त्याचे जे झिलके ढोलके ते त्याचेच येतं. EPS पेन्शनधारक एक बी नाही त्याच्यात. त्या म्हणून हे काम तुमचं होईन असं तुम्ही फक्त तुम्हाला ही काय हुलकावणी, तुम्हाला फक्त तुम्हाला टाईमपास करणं आहे तुमचा, बाकी काही नाही. तुम्हाला याच्यातून काही मिळणार नाही हे निश्चित. आणि तुम्ही फक्त आशा धरा, पुढच्या महिन्यात दुसराच फंडा तुम्हाला सांगणार. ते आता म्हणणार की तुम्हाला पुढच्या महिन्यात मिळणार म्हणजे मिळणार, आणि पुन्हा पुढच्या महिन्यामध्ये आला की पुन्हा एखादा व्हिडिओ टाकन की असं झालं तसं झालं, सरकार मुकर गई, ऐसं झालं आहे तसं झालं. मायबाबा, हे असं झालं आणि तसं झालं ऐकू आपले कानं पिकले. पण मायबाबा, मी तुम्हाला सांगितलं की हा अशोकराव जो आहे तो आपल्यासाठी कधीही चांगला साबित होणारा नाही. आपल्याला हा भुलकावण्या देणार आहे, आपलं कधीही काम करणारा नाही. पण शेवटी मी तर एक म्हातारा माणूस आहे, पण याच्यामध्ये अनेक चांगले बडे लोक आहेत. त्यांनी पुढं यावं आणि स्वतः याची कमान आपल्या हातात घ्यावा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे पेन्शनधारकांना. आणि आपली लढाई आपण लढावा. हा जो परका आलेला माणूस, हा शकुनी आहे आपल्यामध्ये आलेला. हा शकुनी आपलं कुळ नष्ट करूनच जाणार आहे हे तुम्हाला सांगतो मी. त्यामुळं मायबापो, आपली कमान आपल्या घ्या आणि ह्या शकुनीला आपल्या राज्यातून बाहेर काढून टाका अशी मी तुम्हाला नम्र विनंती करेल आणि तुमची राजा घेईल. दंडोत प्रणाम. धन्यवाद.